नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि खुश खबर जी आहे तर ती आज आपण घेऊन आलेलो आहोत। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना काही काळापूर्वी योजनेमधून बाद करण्यात आलेलं होतं अशा दिव्यांगांचा आता समावेश दिव्यांग योजनेमध्ये होणार आहे। काय आहे सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, तुकाराम मुंढे साहेब यांनी एक निर्णय घेतलेला होता की जे अनाधिकृत म्हणण्यापेक्षा जे टेम्पररी दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना जे आहे तर ते यापुढे योजनेचा कुठलाही लाभ मिळणार नाही असा निर्णय तुकाराम मुंढे साहेब यांनी घेतलेला होता। त्यांचं म्हणणं असं होतं की टेम्पररी दिव्यांग हे काही कालावधीसाठीच असतात आणि टेम्पररी दिव्यांगांच्या नावावर काही वेगळे लोक देखील त्याचा लाभ घेऊ शकतात टेम्पररी म्हणून। परंतु असं न होता त्यामुळे काय होतं की जे परमानंट दिव्यांग आहेत तर त्यांना ते लाभ मिळत नाही किंवा ते लाभापासून वंचित राहतात किंवा योग्य तो लाभ किंवा योग्य तो हिस्सा त्यांना मिळत नाही असं त्यांचं म्हणणं होतं। आणि त्यामुळे त्यांनी जे आहे तर ते टेम्पररी दिव्यांगांच्या योजना महाराष्ट्रामध्ये बंद करण्याचा निर्णय जो आहे तर तो घेतलेला होता। कारण बरेच आता मला हे सांगता येणार नाही, तुम्ही समजून घ्याल बरोबर की यामागे काय कुणाचा काय हेतू असतो हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल। तर त्यामुळे तुकाराम मुंढे साहेब यांनी ते बंद केलेलं होतं। परंतु आता टेम्पररी दिव्यांगांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। बच्चूभाऊ कडू तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आता तो निर्णय जो आहे तर तो रद्द करण्याचं काम जे आहे तर ते चालू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे सचिव आहेत दिव्यांग सशक्तीकरण विभाग यांच्याशी जे आहे तर ते फोनच्या माध्यमातून हा निर्णय कसा रद्द करता येईल किंवा किती लवकर निर्णय रद्द करता येईल याविषयीची चर्चा केलेली आहे असे जे आहे तर ते सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। आणि हा जर निर्णय रद्द झाला तर मात्र जे टेम्पररी दिव्यांग आहेत त्यांना यापुढे संजय गांधी निराधार योजना व इतर सर्व निराधार योजनांचा योग्य तो लाभ मिळणार आहे। आता तो बंद करण्यात आलेला आहे परंतु तो लाभ आता परत मिळणे सुरू होणार आहे। यामध्ये एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे की ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना टेम्पररी या नावाखाली त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही तर त्यांना आता ज्या महिन्याचे अनुदान दिलेले नाहीत त्या महिन्याचे अनुदान मिळणार आहे का, म्हणजे एकत्रच अनुदान मिळणार आहे की काय आहे याविषयी आता अद्याप शंका आहे। कारण तो निर्णय अद्यापही पूर्ण झालेला नाही, म्हणजे चर्चा आहे आणि तो होणार आहे परंतु त्याविषयीचा अधिकृत शासन निर्णय जो आहे तर तो अद्याप येणे बाकी आहे। आणि त्या कारणामुळे आता पुढे काय होणार किंवा कोणत्या लाभार्थ्यांना कोणता लाभ मिळणार याविषयीची माहिती आपण यापुढे चॅनलवरती देणारच आहोत। त्यामुळे तात्पुरतं एवढंच की तो निर्णय आता रद्द होणार आहे आणि तुम्हाला लाभ मिळणार आहे। यामुळे कोणत्या दिव्यांगांचा फायदा व कोणत्या दिव्यांगांचं नुकसान होणार आहे, तुम्हाला या विषयावर काय वाटतं? तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय बरोबर होता का किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच बच्चूभाऊ कडू यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे? याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।